बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा प्रहार चढवण्याचा प्रयत्न ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केला. बॉलला सिंगल कंप्लीट. डबलचा प्रयत्न. डबलसाठी प्रयत्न केले जातात आणि फिल्डर थोडंसं स्लिप झाले. 2 धावा लगेचच पूर्ण केला. वैभव पाटील सर धन्यवाद असतील, कारण आपण पाहिलं चांगले डिसिजन आपण पाहिले. वैभव पाटील सरांच्या नामांकित ऑफिसचा आपण उल्लेख केला. परंतु पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीम जाऊन पोहोचली 7 त्या अंकावरती. 7 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक पहिल्या सत्रात येईल. आपण पाहतोय मोरिया बोरगाव या टीमच्या बाजूनं आवाज गोलंदाज येईल. 7 धावा पहिल्या षटकामध्ये पहिल्या गोलंदाजानं खर्च केला. यस सर. चला आता वॉर्मअप करू नका, रात्रभर तुम्ही केलात. चला आता हे सांगण्याची गरज नाही आली पाहिजे. यावतचा बॉल अप्रतिम फटका. यस, बॉलला पाठवलाय सीमारेषा पार. कमाईचा मॅग्निफिसंट स्ट्रोक. इट्स मॅक्सिमम षटकार. षटकाच्या सहानं टीमची टोटल पोहोचली आता 13 अंकावरती. 13 रन्स ऑन अ बोर्ड. टीम मीटिंग लगेच घेऊ नका. अंपायर्सला देखील विनंती असेल, तुम्ही देखील ऑन करा. यावेळेचा बॉल ऑन साइडला यावेळेस विरकावायचा होता, परंतु आपण पाहतोय यस बाईच्या स्वरूपात एक सिंगल प्राप्त होईल. टीमची टोटल पोहोचेल आता 14 या अंकावरती. 14 रन्स ऑन अ बोर्ड. बॉक्स मध्ये आपण ऐकलत आमचे महागुरु संतोषजी चौधरी सरांना, देवेंद्र माई सरांना आपण ऐकलत, अभिषेक पाटील सरांना आपण ऐकलत, राहुल पाटील सरांना आपण ऐकलत, आमचे प्रथमेश मोरे सरांना ऐकलत, आणि आपण पाहायला गेलं टीके माई सरांना आपण ऐकलं, अजिंक्य भोड सरांना आपण पाहिलं. खूप सारे मानस मनोरे असतील त्यांना आपण ऐकलं, अंकित मालुसरे यांना ऐकलं, प्रवीण दुगाडे सरांना आपण ऐकलं, प्रथमेश मोरे यांना आपण ऐकलं. म्हणजे आपण पाहिलं जवळ जवळ टीम आपली टीम बनली असती. समालोचकांनी ही स्पर्धा ठेवली आणि यावेळेस खूप सारं सहकार्य आपला देखील राहिलं. आपल्या देखील सर्वांच्या आयोजकांच्या माध्यमातून खूप सारं धन्यवाद असेल. बॉलला लॉब केलं, क्षेत्ररक्षक आहे, टिपला झेल, धक्का बसला साई एकविरा शिरडोन टीमला तेजस चौधरीच्या स्वरूपात. टीमची टोटल 14 अंकावरती. चला लगेच बॅटर पाठवा. योगेश दाखल झालेत, जर्सी नंबर 18 आता मैदानाच्या आतमध्ये. 14 धावा धावफलकावरती आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि यावेळेस दुसऱ्या षटकातील काही चेंडूचा खेळ अद्यापही बाकी आहे. समर्था लाईव्ह इव्हेंट, रोशन म्हात्रे त्यांची संपूर्ण टीम, त्यांचा देखील धन्यवाद असेल. आणि आमचे डीजे ऑपरेटर असतील, मंडप डेकोरेटचे ओनर असतील, आपल्या देखील मनाच्या अंतःकरणापासून आभार. या स्पर्धेला 4 चांद तुमच्या माध्यमातून नक्कीच लाभले गेलेत. आपल्या देखील सहर्ष आभार असतील आयोजकांच्या माध्यमातून. बॉल तयार. यावरचा बॉल खोलात टाकला होता, खेळपट्टीवरती रेंगाळत राहिला बॉल, परंतु यावेळेस एक सिंगल यावेळेस कंप्लीट झाल्या. फलकावरती अजून एक मॅच बाकी आहे, त्यामुळे विनंती असेल स्पीड अप करा. कलवे टीम प्रतीक्षेत. खूप त्यांचा देखील ग्रामीण टेनिस क्रिकेट म्हटलं खूप सारा प्रवास असतो, कंटिन्यू मॅचेस त्यांच्या देखील सुरू असतात. विनंती असेल स्पीडअप करा. अजूनही एक मॅच बाकी आहे. मेगा फायनल रसायनी चषकातील आपल्याला पाहायला मिळेल. एक स्वप्न होतं हे सर्वांचं, मित्रांच्या साथीने ही स्पर्धा या ठिकाणी संपूर्णात आली. ऑन साइडला आपण पाहतो डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतील बॉलवरती, सिंगल कंप्लीट, डबलचा प्रयत्न निघाले बॅटर, पोहोचतील का तो प्रश्न आहे, परंतु पोहोचलेत आणि 2 धावा या बॉलवरती कंप्लीट केल्यात आणि टीम जाऊन पोहोचली 17 अंकावरती. 2 षटकं संपली, 17 धावा धावफलकावरती आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना साई एकविरा श्रीराम शिरडोन टीमच्या
आता दुसऱ्या सत्रामध्ये मोरिया बोरगाव टीमला करायच्यात 12 मध्ये 18. जाऊया आपण डीजे कडे आणि ऐकूया आता नागोरींचा एक डान्स, एक झलक. चला नागोरी रेडी का डीजे ऑपरेटर? यश खरं तर सकाळी सकाळी वासुदेव येतो पण इथे नागोरी आलेला आहे, त्यांना धन्यवाद देऊया. गौतमीपेक्षा भारी वय वर्ष पण त्यांचं भरपूर आहे, तरी पण 60च्या आसपास आहेत. 61 ना नागोरी? हा 61 बघा, 61 वर्ष. आपले आता अजून आमची 5 वर्ष निघतील का नाही गॅरंटी नाही. नागोरींना आपण शुभेच्छा देऊया. एव्हरग्रीन आहेत, देवानंद आहेत ते आपल्या परिसराचे. 12 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी बोरगाव संघाला करायचे आहेत त्या 18 धावा. 12 चेंडू 18. 4 नाईट झालेले आहेत आणि आता 1 डे होण्याची चिन्ह आहेत. बारा चेंडू आणि 18 धावांची गरज आहे बोरगाव संघाला जिंकण्यासाठी. पेंट परसरून आला बोरगाव. बोरगाव बोरगाव संघ, कळवे संघ वाट पाहतोय. तिकडे भोकरवाडा संघ आहे, गुळसुंदे संघ आहे. 12 चेंडू आणि 18ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी बोरगाव संघाला. अजून हॅलो हॅलो अष्टविनायक साऊंड सर्व्हिस आमचे प्रफुल्ल माळी आणि भरत माळी सरपंच आहेत मला वाटतं प्रफुल्ल माळी. 12 चेंडू आणि 18ची गरज आहे. पहिले षटक टाकतात ते शिरडोन संघाकडून. शिरडोन संघाकडून पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाज आहेत तेजस चौधरी. तेज दाखवावे लागेल. 12 चेंडू 18 आणि सलामीला स्ट्राईक एंडला डावखुरा फलंदाज विवेक आणि नॉन स्ट्राईक एंडला जयेश. पहिला चेंडू मिड विकेटला मारलाय. 12 चेंडू आणि 18. दुसऱ्या धावसाठी धावायचं होतं खरं तर बोरगाव संघ ओळखला जातो सिंगलला डबल, डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट करणारे हे दोन्ही फलंदाज आहेत. सिंगल आलेली आहे खरं तर ते पडले नॉन स्ट्राईक एंडला, तर दुसरीचा प्रयत्न त्यांनी केला असता. एका बाजूला आपण पाहतोय साई एकविरा हॉटेलचे मालक आणि रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष यांचा संघ आणि आमचे एक बिली बावडन ज्यांना आपण म्हणतो संतोष चौधरी आणि मंगेशजी वाकडेकर यांचा संघ आपण पाहतोय. साई एकविरा, श्रीराम शिरडोन हा संघ. ते एका बाजूला बोरगाव,
मोरिया बोरगाव 11 चेंडू 17ची गरज आहे. स्ट्राईक एंडला आता आडव्या बॅटनं मारायचं होतं. डॉट बॉल आलाय. 10 चेंडू आणि 17ची गरज आहे. फलंदाज स्ट्राईक एंडला आपण पाहतोय जयेश बेलकडे. मला वाटतं 1-2 मॅन ऑफ द मॅच पण त्याला मिळालेले आहेत. 10 चेंडू आणि आता 17ची गरज आहे. चांगली गोलंदाजी करतोय तेजस चौधरी. तिकडे तेजस चौधरी, इकडे संतोष चौधरी, तिकडे ओनर पण संतोष चौधरी. बिली बावडन टप्प्यात चेंडू आडव्या बॅटनं खेळला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं 2 धावा इथे मिळतात. 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 3 धावा धावफलकावर लागत आहेत. 18 धावांचा पाठलाग करायचा आहे. सेमीफायनलची मॅच आहे. कळवे संघ वाट पाहतोय फायनलमध्ये कोण येणार आहे. पण फायनल 1 ओव्हरची असेल याची आपण नोंद घ्या. 2 ओव्हर ओके चला 2 ओव्हर. शुभम कदम सांगतात एवढा झाले टाइम तर होऊन जाऊ द्या. हां टाइमपास करू नका, फास्ट खेळा. सिंगल. धावसंख्या आपण पाहतोय देवेंद्र माळी सांगतायत की धावसंख्या झाले 4, अजूनही करायचे आहेत 14. 4 धावा झालेल्या आहेत. 14 अजूनही करायचे आहेत. चेंडू शिल्लक असेल या षटकातील 2 आणि येणारे षटक म्हणजे 8 चेंडू आणि 14ची गरज आहे. 8 चेंडू शिल्लक 14 धावा करायचे आहेत. सेमीफायनलची मॅच रसायनी चषक 2025. 8 चेंडू 14. डावखोरे फलंदाज विवेक. टप्प्यात चेंडू फिरून मारलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि शिरडोन संघ मात्र इथे विकेट मिळते शिरडोन संघाला. ती फलंदाज विवेक. डावखुरा फलंदाज विवेक आउट झालेला आहे. 7 चेंडू आणि आता 14ची गरज आहे. बोरगाव संघ चांगले फलंदाज आहेत त्यांच्याकडे, पण आता 7 मध्ये 14ची गरज आहे. जास्तीत जास्त धावा षटकार चौकारापेक्षा लक्ष असतं ते सिंगल डबल, डबलला ट्रिपल. रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही या संघाकडे चांगली आहे. आपण रात्रभर जर बघितलं तर या संघाकडे चांगली आहे. 7 चेंडू शिल्लक आहेत. 14 धावा करायचे आहेत. नवीन फलंदाज आपण पाहतोय सिद्धेश. बोरगाव पेण तालुक्यातील हा संघ. एक कळवे पण मला थोडे पेण तालुक्यातील आहे. भोकरपाडा इकडे पनवेल आणि समोरचा संघ पनवेल शिरडोन. अजून कोण राहिला? गुळसुंदे पण पनवेल आणि कोपर. कोपर पण पेण. पेणचे 3 आहेत म्हणजे या सुपर 6 मध्ये 3 पनवेल 3 पेण. बाकी खालापूर काय नाही ना. खालापूरचे सगळे कॉमेंटेटर. धावा मिळत आहेत 2. तिसरी घेतात का? 2 धावांनी संघाची धावसंख्या आपण पाहतोय. 18 धावांचा पाठलाग करताना बोरगाव संघ. मोरिया बोरगाव 6 झालेले आहेत. जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 12ची गरज. मस्त गोलंदाजी केली तेजस चौधरीने. त्यांना आपलं तेज दाखवलं. शिरडोन म्हटलं की आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचं गाव. कर्नाळा आणि खवय यांचं गाव, हॉटेलवाल्यांचं गाव म्हणून शिरडोन ओळखलं जातं. प्रतिकेश ज्याने 2-3 मॅचमध्ये मस्त बॉलिंग केले. प्रतिकेश वाजेकर. शिरडोन म्हटलं की वाजेकर, चौधरी, मुकादम, भोपी, टकले. 6 चेंडू आणि पवार. पवार पण आहेत शिरडोनमध्ये. इथे आपण पाहतोय स्ट्राईक एंडला जो फलंदाज आहे जयेश बेलकडे. जयेश बेलकडे पण चांगला फलंदाज आहे. आणि एका बाजूला गोलंदाज आपण पाहतोय प्रतिकेश. हवेमध्ये चेंडू मिड विकेटला टिपला जाईल का? झेल टिपला जातोय. 6 चेंडू 12. पहिला चेंडू 6 चेंडू 12ची गरज होती. आता 5 चेंडू आणि 12ची गरज आहे. शिरडोन संघ चांगली गोलंदाजी करतात. प्रतिकेश वाजेकर. मोरबे संघाला आता 5 चेंडूमध्ये 12ची गरज आहे. एक षटकार मारण्याचा प्रयत्न होता. कळवे संघाचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. या मॅचमध्ये जो जिंकणार आहे तो फायनलमध्ये खेळणार आहे रसायनी ट्रॉफी 2025.
प्रसाद पाटील प्रसाद पाटीलनं मारलेला षटकार करत या रसायनी ट्रॉफीचा 2025चा लक्षात राहण्यासारखा आहे. तो षटकार त्यांना फायनलमध्ये घेऊन गेलेला आहे. प्रतिकेश वाजेकर तयार आहेत. समोर आहे तो 5 चेंडू आणि 12. 5 चेंडू 12ची गरज आहे. क्षेत्ररक्षक पाठीमागे चाललाय पण काय फलंदाज बाद. काय झेल पकडलाय. मगाशी पण असंच पकडलं होतं कोपरवाल्याने. 4 धावा वाचवल्या होत्या. इथे मात्र विकेटच गेलेली आहे. 4 चेंडू आणि आता 12ची गरज आहे. 4 चेंडू 12. शुभम कदम देवळीचे एक चांगले खेळाडू आहेत. इकडे कॉमेंटेटर, एका बाजूला पंच, एका बाजूला खेळाडू. कुणाल शिंदे. कुणाल शिंदे. शिंदेशाही. 4 चेंडू आणि आता 12ची गरज आहे. षटकार मारायला बघतायत पण शिरडोन संघ मात्र चांगली गोलंदाजी करतायत, चांगली फिल्डिंग करतायत. करता हा षटकारच होता. क्षेत्ररक्षक योगेश चौधरी. आज चौधरीचा दिवस आहे. योगेश चौधरी मस्त पकडो कॅच और जीतो मॅच. कॅचेस विन द मॅचेस. आता मला तर वाटतं घरची गुढी उभी करतील ना आपण आडवे होऊ. असंच होणार आहे आता. फक्त आंघोळ करून झोपा, नाही तर घरचे बोलतील पाडव्याच्या दिवशी पण पारुशे आहेत. चांगला दिवस आहे आज. चैत्र शुद्ध प्रतिपदा. काही लोक सोनं खरेदी करतात, काही गाडी खरेदी करतात, काही नवीन कपडे खरेदी करतात. हा काटे आता मला धुवून पुसून झाले असतील. तू ये आलेलं आहे. तिसऱ्यासाठी आलेत. तिसरी धाव. मात्र फलंदाज बाद होतील. आता मात्र जिंकण्यासाठी 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. तिसरी धाव घेताना फलंदाज बाद होत आहेत. धावसंख्या झाली ती 8. आता जिंकण्यासाठी करायचे 10 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू 10. 3 चेंडू आणि 10ची गरज आहे. सगळ्या मॅच अशाच झाल्या. 3 बॉल 12, 3 बॉल 10. 3 चेंडू आणि 10 धावांची गरज. समोर लाल माती दिसते बघा. भगीरथ माळींची असेल ना. अशीच लाल माती या वानखेडे स्टेडियमवर आपल्याच परिसरातून जाते. खोपोली परिसर. 3 चेंडू आणि गरज आहे 10 धावांची जिंकण्यासाठी. 3 संघ पेण तालुक्यातील, 3 संघ पनवेल तालुक्यातील. वेग होता. प्रतिकेश वाजेकर. 2 चेंडू आणि 10. शिरडोन संघाचे पाठीराखे बघा. आम्ही गुढी उभारी लेट उभारू पण ट्रॉफी घेऊन जाऊ. हा लेट पण थेट. शिरडोन संघाचे पाठीराखे जोशामध्ये आहेत. 2 चेंडू आणि 10ची गरज. मगाशी पण या प्रतिकेशने मॅच काढली होती. चांगली गोलंदाजी आहे. इनस्विंग करतोय मला थोडं, लेग स्पिन करतोय गोलंदाजी. वळतोय चेंडू त्याचा पडल्यानंतर. आत्ता जोरात टाकला राग काढायला गेला आणि चेंडू चाललाय. हो थांबा. प्रेक्षक तिकडे आहेत, सांगतायत षटकार आहे. जोरात आपटला चेंडू प्रतिकेशनं. याच्या अगोदर चांगले चेंडू टाकले. आता 1 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. 1 चेंडू 4. बघूया. 1 बॉल 4 भोकरपाडा आणि कळव्याची 1 बॉल 6 होती. हे 1 बॉल 4 आहे. कळवेवाले सांगतात मार बाबा. दोन्ही पेंटचे येतील. पहिला दुसरा. बघूया. आणि हे समीकरण खोटं ठरवतंय का हा गोलंदाज प्रतिकेश वाजेकर. जोरात आपटला चेंडू आणि शॉर्ट पिच चेंडूला मात्र त्यानं फाईन लेगला हा षटकार मारला. 1 चेंडू 4 धावांची गरज. मॅच मस्त आहे.
स्लो टाकला बघा, मगाशी आपटला होता जोरात, आता मात्र स्लो टाकलेला आहे. चला शिरडोन संघाचे